मोहोळ तालुक्यातील मौजे पाटकुल या गावात शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी बसवण्यात आलेल्या पेवर ब्लॉकचं लोकार्पण सोहळा आमदार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी प्रथमतः आमदार राजू खरे पाटकुल गावात दाखल होताच जंगी स्वागत करत सत्कार समारंभ पार पडला। साठेनगर या परिसरातील राहणाऱ्या लोकांनी आपल्या अडीअडचणी सांगितल्या गेल्या, तर काही अडचणींचा तात्काळ मार्ग काढल्यानं उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी 15 लाख रुपयांचे पेवर ब्लॉकचं भूमिपूजन आमदार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झालं। तसेच पाटकुल गावातील बौद्ध व मातंग समाजाच्या अडीअडचणी जाणून घेत कशा प्रकारे येणाऱ्या काळात दूर होतील असं हे ठोस आश्वासन देण्यात आलं। यानंतर आमदार राजू खरे हे आमदार होण्याअगोदर ज्या सातपुते वस्तीवर जाणाऱ्या लोकांसाठी मुर्मीकरण करण्यात आलं होतं त्याच रस्त्यावर आज खडीकरणाच्या रस्त्याचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। या परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आमदार राजू खरे व चरणराज चौरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार राजू खरे यांनी विकास कामाबाबत बोलत असताना असे म्हणले की मी आजपर्यंत केलेल्या सर्व मुर्मीकरणाचे रस्ते हे सर्व रस्ते खडीकरण व डांबरीकरण केले जातील अशी ग्वाही देण्यात आली। पाटकुलमध्ये जवळजवळ गेले 2 वर्षापासून मी स्वतः स्वखर्चातून 7 रस्ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मुर्मीकरणाचं काम केलं होतं। तो हाच एक रस्ता आहे त्यातला सातपुते वस्तीवरती अक्षरशः गुडघ्यात काही चिखलातून जावं लागायचं। आणि मग जिल्हा नियोजन मंडळामध्ये चरण भाऊ होते, त्यांनी जे त्यांच्या जिल्हा नियोजन मंडळातून निधी आणला। मी स्वखर्चातून एक 7 रस्ते इथं बनवले। मी आमदार झाल्यानंतर पहिले 20 लाख रुपये मी पाटकुलला दिले। मला 1,80 लाख रुपये आमदार निधी मिळाला, कारण नोव्हेंबरला मी 23 नोव्हेंबरला आपल्याला डिक्लेअर केलं आणि 31 मार्चपर्यंत प्रत्येक आमदाराला 1,80 लाखाचा निधी आला होता, त्यातली 20 लाख रुपये पाटकुलला दिले। आणि आता ही सुरुवात झालेली आहे। ज्या वेळेला आपल्याकडे निधी नव्हता त्यावेळेस स्वखर्चातून आपण 7 रस्ते केले होते। आता मी आमदार आहे त्यामुळे जे रस्ते मुर्मीकरण केले होते शिवाय अन्य ते बाकीचे रस्ते हे खडीकरण आणि डांबरीकरण करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट असेल। पाटकुलच्या जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावरती प्रेम केलं। जवळजवळ मला मोहोळ मतदारसंघातून 1.25 लाख मताधिक्य मिळालं। विरोधी पक्षाची सत्ता 40 वर्ष ज्यांच्या हातात होती त्यांना 95,000च्या आत ठेवलं आणि मला 1.25 लाखाच्या पुढे नेलं। जवळजवळ 30,202 मतानं मी निवडून आलो आणि पाटकुलमधून माझ्या माहितीप्रमाणे 1157 मताचं मताधिक्य हे मला पाटकुलकरांनी दिलं। अत्यंत म्हणजे सर्वच गावांनी प्रेम केलं, परंतु पाटकुलनं विशेष करून माझ्यावर प्रेम केलं। त्यामुळं माझा पाटकुलसहित माझा एक निर्णय असेल की ज्या ज्या गावांनी मला डोक्यावर घेतलं त्या गावातले रस्ते असेल, पाणी असेल, तिथले विविध मूलभूत नागरी सुविधा असतील, सामाजिक असतील, भौतिक असतील, रस्ते असेल, पाणी असेल, हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या 5 वर्षात दिवस रात्र प्रयत्न करणार। आणि नक्की मी आज आश्वस्त करतो की कितीही विरोधकांनी आता प्रयत्न केला तरी मोहोळची जनता त्यांच्या भूलपथाला बळी पडणार नाही। ज्या विश्वासानं मला आमदार केलं त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आमदार राजू खरे दिवस रात्र काम करणार। पाटकुल गावचे सरपंच काही कामात व्यत्यय आणण्याचा देखील प्रयत्न केला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। नाही, आता काय आहे, अशी बरीचशी गावं आहेत की ती त्यांचे सरपंच गाव विटीला धरतात आणि म्हणून ह्या तालुक्याने ह्यांच्या जुलमी, दादागिरी, दडपशाही, निजामी वृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रखरतेने मतदान केलं। 30,000नी यांचा आमदार पाडला। 1-2 हजारानं माझा विजय झालेला नाही आहे, 30,000 मतांनी माझा विजय झाला। पण विरोधकांना ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना हे माझा विजय पचना झाला आहे, त्यांना पचनी पडत नाही, त्यांना रात्री झोपी लागत नाही। आता काही बरळायला लागलेले आहेत, काही बरळायला लागलेले आहेत आणि मग त्यांना तालुक्याची सत्ता हातातून गेल्यामुळं येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी पंचायत समिती असेल आणि मोहोळची नगर परिषद, आपल्याला खात्रीला एक सांगतो या 3 निवडणुकीमध्ये यांना 4 मुंड्या चित करून आम्ही विजय संपादन करणार। कारण मोहोळच्या जनता आज आमच्या बाजूने झुकलेली आहे आणि ती जनता याही पुढं जे 95,000मधले सुद्धा उरले सुरले सुद्धा आता लोक आपल्याबरोबर उद्या निघालेले आहेत। ते आम्हाला म्हणले की बाबा आता इकडे थांबत नाही, आम्ही तुमच्या मागे निघतो। म्हणलं ठीक आहे, मतदान तिकडे केलं तरी चालेल, आता चला आमच्याबरोबर।